भाजपची नवी मोहीम दाग अच्छे है। राज्यसभा उमेदवारीवरून आदित्य ठाकरेंचा खोचक टोला। महायुतीकडून राज्यसभा उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। यामध्ये भारतीय जनता पक्षाकडून नुकतेच काँग्रेसमधून भाजपात गेलेले अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर शिवसेना शिंदे गटाकडून काँग्रेसमधून गेलेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलेली आहे। काँग्रेसमधून आलेल्या दोघांना राज्यसभेवर पाठवल्याने आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे। भाजप काँग्रेस मुक्त राजकारण, घराणेशाही मुक्त राजकारण आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण असा दावा करत आहे। मात्र महाराष्ट्रातील भाजप पुरस्कृत खोके सरकार कदाचित महाराष्ट्र काँग्रेसच्या 3 लोकांना राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व घराणेशाहीच आहेत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे। तसेच गेल्या 40 दिवसात काँग्रेस सोडून त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे आणि त्यांच्यापैकी किमान 2 जणांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत। काँग्रेस विरोधात लढणारे भाजपचे कार्यकर्ते कुठे गेले? विशेषतः जे काँग्रेसचा द्वेष करतात, सर्व भ्रष्टाचारी महाराष्ट्र भाजपमध्ये सामावून घेत आहे। मला वाटते आता भाजपची मोहीम अच्छे दिन नाही तर दाग अच्छे है, अशी खोचक टीकासुद्धा आदित्य ठाकरे यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।